आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर याच्या आधी पण एक ओम्स लॉचा एक बेसिक व्हिडिओ आपण अपलोड केला होता. तर आज आपण ओम्स लॉवरचे काही बेसिक एक्झाम्पल पाहणार आहे. त्यासाठी या ठिकाणी एक सर्किट दिलेलं आहे. या ठिकाणी टोटल व्होल्टेज दिलेलं आहे 15 व्होल्ट आणि या ठिकाणी R1 रेझिस्टन्स दिलेला नाही, R2 दिलेला आहे 20 ओम्सचा आणि R3 दिलेला आहे 15 ओम्सचा. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा ओम्स लॉचा फॉर्म्युला काय सांगते, व्होल्टेज इक्वल्स टू करंट डिवायडेड व्होल्टेज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स. यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला टोटल करंट फाइंड आउट करायचा. पहिल्यांदा टोटल करंट फाइंड आउट करत असताना टोटल करंट बरोबर काय येणार, I1 प्लस I2. तर या ठिकाणी I1 प्लस I2 काढायचं आहे. तर मग आपल्याकडे या ठिकाणी व्होल्टेज किती आहे, हे दोन्ही पण I1 आणि I2 हे दोन्ही पण काय आले, हे दोन्ही रेजिस्टन्स आहेत पॅरललमध्ये असल्याच्यानं काय होणार आहे, तर आपण पहिल्यांदा काय करणार आहे, I1 फाइंड आउट करताना एक फॉर्म्युला टोटल करंट इक्वल्स टू I1 प्लस I2. तर या ठिकाणी व्होल्टेज आहे 10 व्होल्ट आणि रेजिस्टन्स आहे 200 ओम्स. तर काय I1 ची किंमत काय भेटणार आहे, 0.05 एम्पियर. आता काय करायचं, आपल्याला I2 काढायचं. I2 काढत असताना या ठिकाणी जर 10 व्होल्ट असेल तर या रेजिस्टन्समधून पण करंट किती व्होल्ट फ्लो होणार आहे, 10 व्होल्ट्स, कारण की दोन्ही पॅरललमध्ये येतं. पॅरललमध्ये असल्याच्यानं काय होणार आहे, I2 ची किंमत काढत असताना 10 व्होल्ट आणि रेजिस्टन्स किती आहे 50 ओम. तर मग आपल्याला टोटल I2 ची व्हॅल्यू किती भेटणार आहे, 0.2 एम्पियर. आता या ठिकाणी टोटल करंट जर काढायचा असेल तर काय करतो आपण, पहिला करंट आहे दुसरा करंट. मग काय करणार आहे, 0.05 एम्पियर प्लस 0.2 एम्पियर. टोटल करंट इक्वल्स टू 0.25 एम्पियर. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे. आपल्याला टोटल करंट भेटलेला आहे, टोटल करंट आहे 0.25 एम्पियर. पण आता काढायचं आपल्याला टोटल व्होल्टेज काढायचं आहे. तर टोटल व्होल्टेज किती दिलेलं आहे, या ठिकाणी 15 व्होल्टचं टोटल व्होल्टेज आहे. पण आपल्याला काय V1 काढायचं आहे, V2 आपल्याकडे ऑलरेडी दिलेलं आहे, कारण की हे दोन्ही रेजिस्टन्स पॅरललमध्ये येतं. त्याच्यामुळे काय करणार आहे, आपण या टोटल व्होल्टेजला काय करणार आहे, टोटल व्होल्टेजमधून जे सेकंड व्होल्टेज आहे ते मायनस करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या V1 ची किंमत काय भेटणार आहे, 15 व्होल्ट. आता काय करायचं आहे, आपल्याला R1 पहिल्या R1 मध्ये हा रेजिस्टन्स किती ओम्सचा आहे हे फाइंड करायचं आहे. हे फाइंड करत असताना आपल्याला रेजिस्टन्स फाइंड करायचं. ओम्स लॉ, अकॉर्डिंग टू ओम्स लॉचा फॉर्म्युला काय आहे, V डिवायडेड बाय I. तर व्होल्टेज किती, या ठिकाणी व्होल्टेज फ्लो झालेलं आहे 5 व्होल्ट आणि या ठिकाणचा जो रेजिस्टन्स आहे, या ठिकाणचा रेजिस्टन्स काढायचा. तर या ठिकाणी व्होल्टेज किती आपलं 5 व्होल्ट आणि करंट किती आहे, या ठिकाणी 0.25 एम्पियर, कारण की हा या ठिकाणी टोटल करंट फ्लो झालेला आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी R1 ची किंमत भेटणार आहे 20 ओम. ठीक आहे, पण ही 20 ओम हे बरोबर आहे का नाही हे क्रॉस चेक करायचं असलं आपण काय करतो, व्होल्टेज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स. तर आपण या ठिकाणी किंमती टाकून पाहू, करंट किती 0.25 टोटल करंट झाला आणि या ठिकाणचा रेजिस्टन्स किती आहे, रेजिस्टन्स आहे 20 ओम्स. त्याच्यामुळे टोटल व्होल्टेज किती आलेलं आहे, 25 आलेलं आहे. याचा अर्थ टोटल व्होल्टेज या ठिकाणी आलेलं आहे 5 व्होल्ट. हे 5 व्होल्ट आणि हे 5 व्होल्ट ॲज इट इज आहे. याचा अर्थ काय झालेला आहे, आपण जे सॉल्व केलं तो एकदम परफेक्ट सॉल्व झालेला आहे. धन्यवाद.